संजीवनी क्लिनिक रुग्णसेवेच्या उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। हरिभक्त परायण जयंत महाराज सुरेश गोसावी यांच्या हस्ते फीत कापून क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले। संजीवनी क्लिनिकमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। येथे ॲलोपॅथी व आयुर्वेदिक उपचार, बाह्य रुग्ण विभाग, सुसज्ज अंतर्रुग्ण विभाग तसेच अत्याधुनिक ECG मशीन, ग्लुकोमीटर, शुगर चाचणी, नेब्युलायझेशन, वाफ, प्लास्टर, टाके घालणे, सुवर्णप्राशन, लहान शस्त्रक्रिया आणि तज्ञ डॉक्टरांच्या भेटी यासारख्या सुविधा उपलब्ध असतील। यावेळी हरिभक्त परायण जयंत महाराज गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच डॉक्टर ओमकार मालपाणी यांनी संजीवनी क्लिनिकच्या सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे। उद्घाटन समारंभास तुलसीदास राजेंद्र धनराज मालपाणी, हरी किशन धनराज मालपाणी, हेमराज तुलसीदास मालपाणी, विपुल रामरतन मालपाणी, रामरतन सतीश धनराज मालपाणी, देवेंद्र झुंबरलाल मालपाणी, डॉक्टर ओमकार रामरतन सतीश मालपाणी, चिराग देवेंद्र मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते। संजीवनी क्लिनिकच्या सुरुवातीमुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर ओमकार रामरतन मालपाणी, BMS MD। आजपासून भाजी मार्केट येथे त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये संजीवनी क्लिनिक या नावाने सेवा सुरू करत आहे। माझ्याकडून जास्तीत जास्त रुग्णांची सेवा घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना। सद्गुरुश्री निवृत्तनाथ महाराजांच्या या संजीवनस्थली त्र्यंबकराजाच्या ह्या ठिकाणी गंगा गोदावरीचं परम उगम स्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे भूमिपुत्र श्री ओंकार रामकिसन मालपाणी हे प्रथमतः डॉक्टर झाले आहेत। आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये PhD ज्यांनी संपादन केले, पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी संजीवनी क्लिनिक या नावाने आजपासून त्यांनी दवाखान्याचा आरंभ केलेला आहे। त्याकरता सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा। त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना उत्तम आरोग्य प्राप्त हो त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडूनही म्हणजे अतिशय मेहनतीने त्यांनी हे ज्ञान संपादन केले, त्या ज्ञानाचा उपयोग होऊन सर्व त्र्यंबकवासीय असतील, तालुक्यातील लोक असतील, त्र्यंबकला येणारे यात्रेकरू असतील, यांना या निमित्ताने चांगलं आरोग्य प्राप्त हो, त्यांच्याकडनं रुग्णसेवा घडो त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना करतो। त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। रामकृष्ण हरी। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।